नंतर मग राणेसाहेबांचा वेगळा प्रवास करण्याचं मनामध्ये ठरलं. मी एवढंच सांगतो की माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता त्यांनी त्यावेळेला मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करावं, राज्याचा गृहमंत्री पदावरती त्यांनी जावं. इथपर्यंत आमच्या चर्चा खूप वेळा झाल्या. पवारसाहेबांची भेट झाली, अजितदादांची झाली, शेवटची तर बैठक दिल्लीमध्ये झाली. राधाकृष्णजी तुम्ही इथे आहात. शेवटचा निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेला ते दिल्लीमध्ये होते त्याला दास मानसिंग हॉटेलमध्ये आम्ही दोघे होतो. रात्री 2:45 वाजता आपले पिताश्री आले, बाळासाहेब विखे पाटील साहेब. आणि बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी त्यांना अहमद पटेल साहेबांकडे नेलं. त्या दिवशी रात्री जर का ते अहमद पटेल साहेबांकडे गेले नसते तर दुसऱ्या दिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं राज्याचे ऊर्जा मंत्रीसुद्धा झाले असते. इतका सगळा निर्णय झालेला तो त्या रात्रीत आपले पिताश्री बाळासाहेबांनी बदलवला. ठीक आहे, बदलला, त्याच्याबद्दल दुःख नाही. मग काँग्रेसचा प्रवास झाला. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, ते म्हणाले की मला काँग्रेसनी मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला आहे, काँग्रेसवरती टीका नाही, आजचा दिवस वेगळा आहे. पण त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला काँग्रेस कधी मुख्यमंत्री करणार नाही. स्वतःच्या सावलीला भिणारं नेतृत्व ज्यावेळेला असतं त्याला, इतका नेता ज्यावेळेला उत्तम पद्धतीने काम करू शकतो त्याला नेतृत्वपद देणं कधी काय घडू शकत नाही. मग त्यांचा त्यावेळेला झालेला प्रवास, त्याच्यानंतर मग विधान परिषदेमध्ये झालेली त्यांची निवड. मी त्याला विधान परिषदेमध्ये बाजूलाच बसायचो, त्यावेळेला सरकारबद्दल केलेली भाषणं, आणि नंतर देवेंद्रजींची साथ त्यांनी कधी धरली मला कळत होतं. असं कसं नाही सांगता प्रवीणजी, माझे आणि देवेंद्रजीचे पण संबंध तेवढेच आणि राणेसाहेबांचे पण तेवढेच. काय सांगायचं नाही, राजकारणातली काही गुपितं अशी असतात की ती घडीपर्यंत कधी सांगायची नसतात. मग राणेसाहेबांचा प्रवास त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी झाला. आणि कोकणातला एक नेता ज्याला राज्यसभेवरती दिल्लीमध्ये गेले, अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये आदरणीय पवारसाहेब सांगायचे की तुम्ही सगळेजण नारायण राणेचं भाषण ऐका. नारायण राणे विरोधी पक्ष नेता म्हणजे भाषण करतात, तेवढं जरी तुम्ही थोडंसं शिकलात तर तुमची विधिमंडळातली कारकीर्द उजवी ठरू शकते आहे, असं पवारसाहेबांनी वारंवार सांगितलं होतं. ते मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणूनच त्यांचा आणि दादांचा सुद्धा सहवास, अजितदादांचाही राहिला अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये. मगाशी आपण उदयजी म्हणालात की राणेसाहेब शब्दाला पक्के आहेत. 2010 सालामध्ये ते राज्याच्या काँग्रेस पक्षाचे मंत्री होते आणि विधान परिषदेची निवडणूक लागली होती. काँग्रेसच्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आणि राणेसाहेबांनी मला शब्द दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, सांगितलेलं सगळं मतदान तुला पडेल. त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे साहेब होते, माणिकराव, ते त्यांना सांगायचे की मतदान वेगळं झालं पाहिजे. यांनी सांगितलं मी शब्द दिला आहे, आघाडीला दिला आहे, सुनीलला दिला आहे, तो शब्द मी त्या ठिकाणी पुरा करणार. आणि 3 सलग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जे काय पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं श्रेय राणेसाहेबांना जात आहे, हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे.